कुर्मेदेव सर्व कार्याशी सर्वदा 14 विद्या 64 कळेच्या गणरायाला वंदन करून 40 गाव प्रीमियर लीगच्या या दुसऱ्या दिवसाला सुरुवात होत असताना आपण पाहतोय रायगडाच्या राजाला सह्याद्रीच्या छाव्याला वंदन करते या स्वराज्याच्या संस्थापकाला ज्यांनी जन्म दिला आम्हाला शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत या दुसऱ्या दिवसाला सुरुवात होत असताना आपण पाहतोय एका साईडला आपण खऱ्या अर्थाने पाहतोय सचिनजी लाने च्या मार्गदर्शनाखाली खेळत असताना स्वर्गीय कामिनी गाथाडे पुरस्कृत आडवी 11 पोंचेसी टीम आणि त्याच्या विरोधात खेळत असताना आदी पाटील याच्या मार्गदर्शनाखाली खेळत असताना दीपक इंटरप्राइजेस ओव्ही 11 खानावले टीम। स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये सरकले राजेश कडव स्ट्राईक एंडला आपण पाहतोय त्याच्या साथ देत असताना आपण आदी पाटील ॲज अ कॅप्टन लीड करताना मैदानामध्ये पाहू शकाल आणि गोलंदाजीच्या भोवऱ्यावर सज्ज झालाय रोहित पाटे सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवर मो टीमचा हा खऱ्या अर्थाने खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय स्ट्राईक एंडला राजेश कडव याला पाहतोय 9:52 या स्पर्धेला या सामन्याला सुरुवात होत असताना पहिला चेंडू तेज तरार अगदी गोळीच्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला यष्टीरक्षकामध्ये आणि पहिला निर्धाव चेंडू येतोय गोलंदाजी करत असताना रोहित पाटीलच्या माध्यमातून सुरुवात दमदार झाल्या दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात कशा रीतीने खेळ करतील हे देखील पाहणे गरजेचं आहे। पुढचा बॉल रोहितचा यावेळी बॅटची लिडिंग एज जरूर घेतली होती नक्कीच हाफ छान जरूर आला होता परंतु निश्चितपणे सलगचा दुसरा निर्धाव चेंडू येतोय तो गोलंदाजी मार्कवर असताना रोहित पाटे या गोलंदाजाकडून सुरुवात दमदार झाली इथे गोलंदाजी करत असताना स्वर्गीय कामिनी गाथाडे पुरस्कृत आडवी 11 पोंजे टीमच्या माध्यमातून सचिन लाने एक वेल एक्सपिरियन्स खेळाडू मैदानात आहे कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आहे आणि नक्कीच त्याने रोहित पाटेकडे चेंडू सोपवलाय आणि पहिल्या 2 चेंडूवर सफल झाला लो फुलटॉस लाईनचा चेंडू अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ मध्ये खेळला जातोय पहिली धाव अर्जित केली जाते आणि एक धावेने अकाउंट ओपन केले जात आहे ते दीपक इंटरप्राइजेस ओव्ही 11 खानावले टीमचा पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त एक धाव खर्ची घातले चांगली गोलंदाजी मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोखून धरलं बॅटिंग करत असताना राजेश कडव या बॅट्समनला हातामध्ये आदी पाटील कॅप्टन कशा रीतीने खेळ करेल या मैदानामध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं आधीसाठी व्यूहरचना असेल एक लॉंग ऑफ आणि एक मात्र डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात असताना या सकाळच्या सत्रामध्ये कसा खेळ केला जाईल कालच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं याच मैदानामध्ये तब्बल 90 धावा देखील जमवल्या गेल्या त्या धावा देखील आपण चेस होताना देखील पाहिलं अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत लढती आपल्याला पाहायला मिळाल्या परंतु आजच्या मैदानामध्ये धावपट्टी कुणाला साथ देईल गोलंदाजाला की फलंदाजाला हे देखील पाहणं गरजेचं आहे राजेश कडव आणि आदी पाटील कशा रीतीने खेळ करेल पुढचा बॉल लॉब केलंय तिथे क्षेत्ररक्षक डीपला जयवंतला तुम्ही पाहता एक धाव मात्र अर्जित केली जाते एक धावेने संघ पुढे सरकते संघाची धावसंख्या पोहोचेल 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या अंकावर एंड मात्र चेंज होतो स्ट्राईक एंडला आपण राजेश कडवला पाहू शकाल 2 धावा धाव फलकावर यावेळी बॅटची लिडिंग एज बॅकहँड एरियामध्ये चांगलं क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला आणि मिळाली ती एक धावेच्या मदतीने 3 धावा धाव फलकावर लागताना आपण पाहतोय मॅग्नेटिक पॉवर प्लेचं षटक कसं असावं याचं उदाहरण देत असताना आपण रोहित पाटीलला पाहतोय अगदी रोखून धरले 5 चेंडूमध्ये फक्त 3 सिंगल आल्यात 2 निर्धाव चेंडू फेकलेत आणि शेवटच्या चेंडूवर आदी पाटील एखादा मोठा फटका या टीमसाठी घेऊन येईल का स्ट्राईक एंडला आपण कॅप्टन पाहतोय खऱ्या अर्थाने आदी पाटील कडून बऱ्याचशा अपेक्षा असतील खानावले टीमला कमीत कमी 5 षटकामध्ये 60 ते 70 धावा या धावफलकावर येणं गरजेचं असेल बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये खानावले टीमसाठी
बॅकफुटला गेले, पण चढवायचं होतं, जागा बनवली होती, परंतु बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट येत नाही. पहिलं षटक समाप्त होतं, पहिलं षटक राहिलं ते स्वर्गीय कामिनी 11 कामिनी गाताडे पुरस्कृत आण्वी 11 पुंजे टीमच्या माध्यमातून एक षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा धावपळ लागत असताना आपण पाहतोय. पहिले षटक समाप्त होतं, एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर 3 धावा लागल्यात. पृथ्वी 11 पुंजे संघाचा संघनायक तोसिफ शेख आणि गावदेवी अजिवली संघाचा संघनायक सुदर्शन गायकर जर आपण दोघेही उपस्थित असेल तर आपले रिपोर्टिंग समालोचन कक्षामध्ये द्यायचे. पहिले षटक राहिलं रोहित पाटेचं, खूप सुंदर सटीक लाईन अचूक टप्प्याची गोलंदाजी प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन त्यांनी दाखवलं आणि पहिल्या षटकामध्ये थोडंसं पार्ट जड होताना आपण स्वर्गीय कामिनी गाताडे पुरस्कृत आरबी 11 पोइंटच्या टीमला पाहतो बॅटिंग करत असताना. दुसरा गोलंदाज सचिनला पाहतो, यावेळी चांगला फटका गॅपमध्ये खेळल्यात, क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली, सुरेख क्षेत्ररक्षण होतोय. आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा तिथे वाचवल्या जातात. 2 धावा मिळतील त्या बॅटिंग करणाऱ्या खानावले टीमला आणि 2 धावेच्या मदतीने 5 धावा धावफलकावर लागताना पाहतोय. सुरुवात दमदार होणं खूप गरजेचं आहे. ते बॅटिंग करत असताना दीपक इंटरप्राइजेस ओव्ही 11 खानावले टीमसाठी, परंतु सटीक लाईन अचूक टप्पाची गोलंदाजी वारंवार अडथळे मैदानामध्ये करत असताना आपण सचिन लाने आणि रोहित पाटे या गोलंदाजाला पाहताय. दोन्ही खेळाडू वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहेत आणि नक्कीच पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी मैदानामध्ये रोहित पाटीलने दाखवलाय, परंतु सचिन लाने इथे कशा रीतीने गोलंदाजी करेल. यावेळी कट करायचं होता, पॉइंटच्या दिशेने खेळलाय, एक धाव मात्र चिक्की सिंगल इथे कंप्लीट करताना आपण पाहू शकाल. बॅटिंग करत असताना राजेश कडवला पाहतोय, सलामीवीरांना शांत ठेवलंय. पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना आपण सचिन लानेला पाहतोय, कारण इथून जर आक्रमण केलं नाही तर नक्कीच थोडासा दबाव वाढेल तो येणाऱ्या फलंदाजांवर. इथून आता एखाद्या फलंदाजाला गेअर चेंज करणं खूप इम्पॉर्टंट असेल. आधीमध्ये ती क्षमता आहे, बॅटिंग करत असताना राजेश कडवमध्ये ती क्षमता आहे, परंतु मोठे फटके सकाळच्या सत्रामध्ये चेंडू फारसा बॅटवर येत नाही आणि नक्कीच त्यासाठी प्रयत्न इथे करावे लागतील. पुन्हा एकदा सचिन लाने सज्ज असेल आदी पाटीलच्या विरोधात, कॅप्टनच्या अगेन्स्ट कॅप्टन ही नक्कीच आपल्याला लढत पाहायला मिळेल. कुठला कॅप्टन सरस होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर बॅकफुटला जाऊन पंच चढवायचं होता, पंच आमच्याकडे बोलतात, पंचांचा इशारा येतो दॅट्स वाईट. आपण पंचांच्या भूमिकेमध्ये विजयजी बाळाजी आणि दीपकजी पाटील सर आपण यांना पाहू शकाल आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे द्वारकानाथजी चोरगे सर बेलवली यांना आपण पाहू शकाल. खूप चांगला डिसिजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सचिनचा विचार करायला गेलो अवंतरने इथे मात्र एक धावफलकार जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने 7 धावा धावफलकार. इथे मोठा फटका खेळायचा होता, ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय. 1च्या बदल्यात दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि या 2 धावेच्या मदतीने 9 धावा धावफलकार लागले जातात. दुसरं षटक मार्गस्थ असताना अद्यापरी एकही मोठा फटका इथे मात्र पाहायला मिळाला नाही. तो खानावले टीमच्या माध्यमातून दोन्ही सलामीवीरांना शांत ठेवलाय. अगदी वेट अँड ऑचचं क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. इथून गती देणं, धावफलक हलतं ठेवणं खूप इम्पॉर्टंट असेल ते बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. यावेळी लॉब केलंय, फटका फसलाय, जज केलं जात आहे, जैवन चुकी करणार नाही आणि पहिला दिलेला धक्का आदी पाटील बॅक टू डगआउट.
कॅप्टनच्या अगेन्स्ट कॅप्टन ही लढत आपल्याला पाहायला मिळाली. आदी पाटील मात्र थोडंसं नाखुश करते आपल्या खेळाडूंना, कारण आब्दीकडे पूर्णपणे खऱ्या अर्थाने या स्पर्धेतील नक्कीच सर्वांचं लक्ष होतं की आदी पाटील एक चांगला खेळ करेल, परंतु थोडंसं नाखुश आपल्या खेळीवर आणि कॅप्टनच्या अगेन्स्ट कॅप्टन सचिन लाने थोडंसं वरचढ ठरताना आपण मैदानामध्ये पाहतोय. नवीन येणारा फलंदाज इनॅट नंबर 3चा खेळाडू प्रणित पाटील आपण पाहतोय भोकरपाडा टीम कडून खेळत असताना या खेळाडूला आणि मैदानामध्ये पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाजी करत असताना सचिनला आपण पाहतोय या बेली समोरच्या दिशेने जसा आला तसा परतवलाय, फेकून दिलाय, लॉंग ऑनच्या डोक्यावरून आलाय U6. आपण कन्वर्ट होताना पाहतो, ज्या वेगाने चेंडू डिलिव्हर झाला त्याच वेगाने परतवला. प्रणित पाटीलचा खेळ कसलगंड नाईट टुर्नामेंट मध्ये ताकदवान राहिला होता आणि त्याचं उदाहरण देत असताना हा लगावला जातोय, ठोकला जातोय सचिन लानेच्या विरोधात षटकार. 7 धावेच्या मदतीने 15 धावा ऑन बोर्ड. इथे बॅटची लिडिंग एज, गोल्डन विकेट, प्रणित पाटील बॅक टू डगआउट. बारा धावा आणि 2 गडी प्राप्त करण्यात यश आलंय ते सचिन लाने याला. आणि नक्कीच 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना दीपक एंटरप्राइजेस OV11 खानावले टीमला आपण मैदानामध्ये पाहतोय. नवीन येणारा फलंदाज इनॅट नंबर 3चा अर्जुन बतालेला आपण मैदानामध्ये पाहतोय. वार्दोली टीमचा खऱ्या अर्थाने एक आक्रमक शैलीचा हा खेळाडू आहे मैदानामध्ये. तिसरा षटक प्रगतीपथावरील गोलंदाजी ट्रॅकवर रोहित पाटीलला पाहतोय. मोह संघाचा एक ट्रम्प कार्ड म्हणून ज्याची ओळख सातत्याने गोलंदाजीच्या जोरावर राहिलाय तो रोहित पाटील असेल. गोलंदाजी ट्रॅकवर त्यांनी पहिलं षटक सुरेख हाताळलं होता, परंतु या षटकामध्ये राजेश कडव कसा खेळ करेल. पहिलाच बॉल, बॅटची लिडिंग आहे, चेंडू हवेत आणि अजून एक दे धक्का असेल तर बॅटिंग करणाऱ्या कानावले टीमला. पहिल्या चेंडूवर विकेट अर्जित करत असताना आपण रोहित पाटीलला पाहतोय. सलामीच्या तिन्ही खेळाडूंना मात्र सुस्तात माघारी परतणं ही थोडीशी धोक्याची घंटा असू शकते. ती दीपक एंटरप्राइजेस OV11 खानावले टीमसाठी खूप चांगला झेल तिथे अजयने जज केला आणि नक्कीच दे धक्का असेल तो मात्र तिसरा बॅटिंग करणाऱ्या खानावले टीमला 15 या धावसंख्येवर. इथून एखाद्या खेळाडूला आता मात्र मैदानात तट ठोकून उभं राहावं लागेल. एखाद्या खेळाडूच्या बॅट मधून जर आले तर नक्कीच एक चांगली टोटल आपल्याला धावफलकाला पाहायला मिळेल. ओमकार पाटीलला आपण ओमकारजी पाटील आपण मैदानामध्ये येताना पाहतोय. दैवली संघाचा खेळाडू आपण मैदानामध्ये येताना
आमचे संजीवनदादा गायकर क्रिकेटवर अपाट प्रेम असणारे व्यक्तिमत्व या विभागामध्ये कुठेही मॅचेस असू द्या दादा नक्कीच तिथे पोहोचत असतात. दादांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. आज सचिन लानेची मॅच आहे या कारणाने दादा आमच्या समोर जोडले जातात. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. पहिला चेंडूवर आहे दे धक्का असेल तो बॅटिंग करणाऱ्या खालवल्या टीमला. आता ओमकार पाटील आणि अर्जुन बताले या दोन बॅट्समनला चांगला खेळ करावा लागेल. दैवली संघाचा खेळाडू डावकुऱ्या शैलीचा ओमकार पाटील मैदानामध्ये येतो आणि त्याला साथ देत असताना अर्जुन बताले या खेळाडूला पाहू शकाल. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम रोहित पाटील करतोय. इथे चांगला फटका गॅपमध्ये खेळलात. तिथे क्षेत्ररक्षक जयवंत मिसलला आपण पाहतोय उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव हर्जित केली जाते आणि एका धावेच्या मदतीने 16 धावा धावपलकर लागल्या जातात. मयूर जर विचार करायला गेलो आपण एक षटकार वगळता सुरेख गोलंदाजी केली मैदानामध्ये या गोलंदाजाने. कारण याच मैदानात कालच्या दिवसामध्ये तब्बल 70-80 धावा आपण 3-3, 4-4 षटकामध्ये पाहिल्यात. परंतु या षटकामध्ये या सामन्यामध्ये नक्कीच एक चांगली गोलंदाजी इथे मात्र केली जाते. आणि कालच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने जवानमान शेडुंग टीम बॅटिंग करत असताना तब्बल पहिल्या मॅचमध्ये 84 धावा जमवल्या होत्या. इथे थोडंसं लेझी क्रिकेट चुकीच्या एंडला इथे फेकी आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा मिळतील त्या बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि 2 धाव्यांच्या मदतीने 18 धावा धावपलकार लागल्या जातात. तिसरं षटक मार्गस्थ असताना रोहित पाडे आणि सचिन लानेचं एक कॉम्बिनेशन मैदानामध्ये रंग भरता अगदी रोखून धरलाय. बॅटिंग करत असताना दीपक एंटरप्राइजेस OV11 खानावले टीमला यावेळी समोरच्या दिशेने फेकून दिलाय सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून आलाय U6. षटकार येतो. इथे मात्र आक्रमक रूप धारण करताना आपण बॅटिंग करत असताना अर्जुन बदलालेला पाहतो. यासाठी अर्जुनची ओळख हे सातत्याने वार्दोली टीमचं प्रतिनिधित्व करत असताना आपण या खेळाडूला पाहतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा त्याच्यानंतर एक षटकार दाखवत अर्जुन बताले मात्र इथे मात्र चांगली धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न करतोय. 6 धावेच्या मदतीने 25 धावा ऑनबोर्ड लागत 24 धावा ऑनबोर्ड लागत असताना आपण मैदानामध्ये पाहतोय. पुढचा बॉल रोहितचा फुलटॉसला टॉस केलाय फेकून दिलाय ऑन साईडला येतोय. दॅट्स अ मायटी बिग हिट. षटकार चौकार षटकारांच्या आतिषबाजीनं ओढ लागली धावांची. चौकार षटकारांच्या आतिषबाजीनं ओढ लागली धावांची. भरवली क्रिकेटची लीग ही भारी 40 गावांची. भरवली क्रिकेटची लीग ही भारी 40 गावांची. नक्कीच 40 गावांना एकत्र करत खऱ्या अर्थाने या संकल्पनेतून आपल्याला एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्या खेळाडूंना देत असताना आपण संदेशदादा पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम खऱ्या अर्थाने पाहतोय. कालच्या दिवसामध्ये तब्बल पाहायला गेलं तर 781 धावा 7 मॅचेसमध्ये उभारल्या होत्या. एक चांगलं गुणलेखन आपण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय मयूरजी पाटील यांच्या माध्यमातून. आणि आजच्या दिवसामध्ये 30 धावा धावपलकार लागल्या गेल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आता इथे धावसंख्येला आता वेग देण्याचा प्रयत्न मात्र बॅटिंग करत असताना आपण अर्जुन बतालेला पाहतोय. इथे मात्र पंचांचा इशारा येतो दॅट्स वाईट. आणि नक्कीच पहिली वॉर्निंग असेल गोलंदाजी करीत असताना रोहित पाटेसाठी. अतिरिक्त बाउन्स आपण या चेंडूवर पाहिला गेला. 1 धाव येते. 1 धावेच्या मदतीने 31 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. आता मात्र धावगती जमवण्यात यश आलंय तर बॅटिंग करणाऱ्या त्या टीमसाठी. ते लॉब करायचं होतं. पंचांचा इशारा येते नो. कारण अगोदरच एक वॉर्निंग दिली होती आणि नक्कीच पंचांचा इशारा येते नो. इथे हाईट फॅक्टर चेक केला गेला. नक्कीच पंचांचा इशारा येते नो. बीमर नो साठी तुम्हाला रिव्ह्यू देण्यात येईल याची देखील आपण नोंद घ्यायची. आणि पंचांचा इशारा येते नो आणि येणारा चेंडू असेल
बघा नीट फ्री हिटचा हा चेंडू खऱ्या अर्थाने असेल. एक धाव येईल. एक धावेच्या मदतीने 32 धावा. धावपलकर ज्यांनी पहिलं षटक अगदी सुरेख हाताळलं होतं रोहित पाडे, त्या रोहित पाडेला आता इथे मात्र टार्गेट केलं जात आहे. तब्बल अद्यापपर्यंत 17 धावा खर्ची घातल्या गेल्यात. एक मोठं षटक येत आहे कानावले टीमसाठी. ज्या षटकाच्या आतुरतेने वाट पाहत होतं ते षटक आलंय. इथे बॅटची लिडिंग एज जरूर लागली होती. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता फ्रीडच्या चेंडूवर, परंतु चेंडू येतो निर्धाव. 3 षटकांचा वाजवी खेळ संपतो. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा धावपलकार लागल्या जातात. बॅटिंग करत असताना दीपक एंटरप्राइजेस OV11 खानावले टीमसाठी. सुदर्शन गायकर इथे उपस्थित आहेत. तौसिफ शेख देखील येताना दिसतात. ऋतवी 11 पुंजे टीमचा इनिंग ब्रेक्समध्ये टॉस केला जाईल. पाण्याची पूर्तता मैदानामध्ये करायची. चौकार षटकारांच्या आतिषबाजीनं ओढ लागली धावांची. चौकार षटकारांच्या आतिषबाजीनं ओढ लागली धावांची. भरवली क्रिकेटची लीग ही भारी 40 गावांची. भरवली क्रिकेटची लीग ही भारी 40 गावांची. 40 गावांची लीग ही 40 गावांची. 24 इव्हेंट ग्रुपने ठेवली स्पर्धा मानाची. हॅलो. तर नक्कीच आपण या स्पर्धेचं शीर्षक गीत खऱ्या अर्थाने ऐकायला मिळालं, जे आमच्या DP फायटरचे सर्वेसर्वा दिनेशजी पाटील यांच्या गोड वाणीतून खऱ्या अर्थाने संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सगळं स्वागत करत आहे. पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं रोहित पाटीलचं 3 धावांचं षटक आलं होतं. त्यानंतर दुसरं षटक आपण सचिन लाणेचं पाहिलं, तब्बल 12 धावांचं आलं होतं. आणि तिसरं षटक खऱ्या अर्थाने कानावले टीमसाठी राहिला, ते तब्बल 17 धावांचा आलाय. अजूनही 2 षटकं असतील. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा धावपलकार लागल्या जातात. अजून जर 2 षटकामध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा धावपलकावर आल्या तर नक्कीच एक चांगली लढत आपल्याला इथे पाहायला मिळेल. एका साईडला आपण दीपक एंटरप्राइजेस OV11 खानावले टीमला पाहतोय. आदी पाटील याच्या मार्गदर्शनाखाली खेळत असताना हा संघ पाहतोय. तर दुसऱ्या साईडला आपण स्वर्गीय कामिनी गातडे पुरस्कृत अन्वी 11 पुंजे टीमला पाहतोय. सचिन लाणे याच्या मार्गदर्शनाखाली खेळत असताना हा संघ पाहतोय. जय भोईर येथे गोलंदाजी ट्रॅकवर मोपे संघाचा हा खेळाडू आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा चेंडू होता बॅटिंग करत असताना ओमकार पाटीलसाठी. टप्पा पडल्यानंतर खऱ्या अर्थाने चांगला टर्न आपल्याला या चेंडूवर पाहायला गेला. अचूक टप्पाची गोलंदाजी मैदानामध्ये साकारत असताना आपण जय भोईरला पाहतोय. 4थं षटक मार्गस्थ असताना इथे काय खेळ केला जाईल ओमकार पाटीलच्या माध्यमातून. अलॉंग द कार्पेट ऑन साईडला खेळले क्षेत्ररक्षक तिथे डीपलात. एक धाव पूर्ण दुसऱ्या धाब्यासाठी सरकल्यात आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांमध्ये असलेलं चांगलं कॉर्डिनेशन आपण पाहतोय. ओमकार पाटील आणि अर्जुन बताले या 2 खेळाडूंमध्ये 2 धाब्याच्या मदतीने 34 धाबा ऑन बोर्ड लागल्या जातात. 4थं षटक मार्गस्थ असताना खूप चांगली स्पर्धा आपण अजमावतो. 40 गाव प्रीमियर लीगचा आज 16 खऱ्या अर्थाने आपण संपन्न होताना पाहतोय. इथे क्षेत्ररक्षक होते. समोरच्या दिशेने 1 धाव मिळेल ती बॅटिंग करणाऱ्या कानावले टीमला आणि एका धाब्याच्या मदतीने 35 धाबा धावपलकार लागल्या जातात. इथून आता आक्रमण करावं लागेल ते बॅटिंग करणाऱ्या कानावले टीमसाठी, कारण या मैदानात धावा येतात. त्या धावा जमवण्याची ताकद इथे मैदानामध्ये दाखवावी लागेल. अर्जुन बताले आणि ओमकार पाटील या जोडीला चांगलं 3रं षटक आपण मैदानामध्ये जय भोईरच्या माध्यमातून पाहतोय. 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्ची घातल्यात. अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी मैदानामध्ये जय भोईरची राहिल्या. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल अर्जुन बतालेला, ज्यांनी 4 चेंडू फेस केल्यात. 14 धावांचं योगदान या टीमसाठी दिलं. अर्जुन इथे मात्र भरसेल का?
अलॉंग द कार्पेट एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी तुतू मैमय होते. कॉलिंग पसली आणि नक्कीच सांघिक विकेट मिळेल. ती मात्र पुंजे टीमला लागलेला चौथा धक्का असेल बॅटिंग करणाऱ्या खानावले टीमला. दीप पाटील येते बॅटिंग ट्रॅकवर. इनॅट नंबर 7चा खेळाडू मैदानामध्ये भोकरपाडा टीमच्या माध्यमातून खेळत असताना आपण दीप पाटीलला पाहतोय. आज मात्र 40गाव प्रीमियर लीगमध्ये दीपक एंटरप्राइजेस OB11 खानावले टीमच्या माध्यमातून आपण खेळत असताना पाहू शकाल. 4 चेंडूपैकी खेळत जय भोईरने ज्यामध्ये फक्त 4 धावा खर्ची घातल्या. चांगलं षटक इथे गोलंदाजी करत असताना स्वर्गीय कामिनी गाताडे पुरस्कृत RB11 पोंजे टीमसाठी येताना पाहतोय. मोठ्या फटक्यापासून थोडंसं दूर ठेवलं आहे. आता मात्र चांगला खेळ करावा लागेल दीप पाटीलला. इथे चांगला फटका ऑन साईडला फेकून दिलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून येतोय. दॅट्स अ मायटी बिग हिट षटकार. नक्कीच अगदी डगआउट मधील सेट होऊन आलाय अशी बॅटिंग मात्र मैदानामध्ये करत असताना पहिल्याच चेंडूवर जसा चेंडू आला तसाच परतवला. ऑन साईडला ताकदवान स्ट्रोक खूप लवकर चेंडूला पिकअप केलं बॅटिंग करत असताना दीप पाटीलने. आणि या स्पर्धेतील 12वा खेळाडू खऱ्या अर्थाने आपण पाहतो ज्यांनी षटकाराने अकाउंट ओपन केला. चांगलं स्कोरिंग आपण मयूर पाटील नारपोळी यांचं पाहतोय. एक चेंडूचा पूर्णपणे तुम्हाला जिथपासून चेंडू चालू झाला, कधी स्पर्धा संपली, किती वाईट चेंडू या स्पर्धेमध्ये, किती विकेट गेले, किती रनआउटच्या सर्वच गुणलेखकाचं काम अप्रतिम करत असताना आपण मयूर पाटील यांना पाहतो. यावेळी ऑनसाईड कव्हरच्या दिशेने खेळल्या क्षेत्ररक्षक येतो चेंडू पाडे. काय झेल टपलाय. नक्कीच अजून एक धक्का असेल तर बॅटिंग करत असताना खानावले टीमला. काय कमालीचा झेल टिपला. अगदी चेंडूपर्यंत शेवटपर्यंत नजर ठेवली. अगदी वेगाने त्या चेंडूपर्यंत पोहोचले आणि खूप चांगला झेल तिथे जज करत अजून एक धक्का दिलाय. मी तर म्हणेन रसिक या खेळाडूने ताकदवान क्षेत्ररक्षण मैदानामध्ये दाखवलंय. तत्पूर्वी आम्ही एक निवेदन देतोय. दीपक पाटील आणि चेतनजी पाटील दीपक एंटरप्राइजेस OB11 खानावले टीमचे ओनर या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं. तसेच अविनाशजी भुईर आणि आदित्यजी गाताडे स्वर्गीय कामिनी गाताडे पुरस्कृत RB11 पोंजे संघाचे 2 पुरस्कर्ते यांना देखील विनंती असेल की आपण देखील मंचकावर यावं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. इम्पॅक्ट प्लेअर मैदानामध्ये येताना आपण राहुल भोईरला पाहतोय. खऱ्या अर्थाने एक चांगल्या खेळाची अपेक्षा असतील असं मात्र राहुल भोईर या बॅट्समनकडून 4 षटकं समाप्त होतात. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 10.50च्या सरासरीने 42 धावफलकार लागले जातात. शेवटचं षटक निर्णायक असेल आणि निर्णायक षटक मात्र घेऊन येतो आपण निलेश शेळकेला आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतो. शेवटचं षटक या पहिल्या सत्रामधील स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल. बॅटिंग करत असताना अर्जुन बदाले ज्यांनी खऱ्या अर्थाने एक चांगला खेळ केला. 5 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान या टीमसाठी दिलं आहे. इथून मात्र अर्जुन मात्र आपल्या आक्रमक रूपाने प्रत्युत्तर देईल का.
पहिलाच बॉल लो फुल टॉस लाईनचा चेंडू लॉंग ऑनला खेळल्यात. क्षेत्ररक्षक थोडासा कंबळ एकाच्या बदल्यात दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाते आणि 2 धावा मिळतील त्या बॅटिंग करणाऱ्या कानावले टीमला आणि 2 धावेच्या मदतीने 44 धावा धावफलकार लागले जातात. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेले तब्बल 84 धावा पहिल्या सामन्यामध्ये आल्या होत्या आणि त्या अक्षरशः चेस करत घेतल्या होत्या त्या बॅटिंग करीत असताना रोहित पाटीलने आणि 2 धावेने तो संघ तिथे पराभवाच्या छायेत गेला होता. नक्कीच एक चांगली लढत दिली होती रोहित पाटीलच्या संघाने आपण पहिल्या दिवसामध्ये पाहिले गेल्या. शेवटचे 5 चेंडू असतील इथून मात्र मोठे 8 येतील का बॅटिंग करत असताना कानावले टीमला. इथे बॅटिंग करत असताना OB11 कानावले टीमसाठी समोरच्या दिशेने दॅट्स अ मायटी बिग हिट षटकार येतोय अर्जुनच्या बॅटमधून. चौथ्या क्रमांकावर खेळ करण्यासाठी अर्जुन मैदानात आलाय आणि तसा मात्र धावांचा ओघ या टीमसाठी खऱ्या अर्थाने चालू झालाय. 6 धावेच्या मदतीने अर्धशतक कंप्लीट केलं जात आहे. 50 धावा धावफलकार लागल्यानं आपण पाहतोय बॅटिंग करत असताना दीपक एंटरप्राइजेस OB11 कानावले टीमसाठी अजूनही 4 चेंडू असतील. या 4 चेंडूमध्ये किमान 2 मोठे हिट आले तर नक्कीच एक सन्मानजनक टोटल धावफलकावर आपल्याला बॅटिंग करत असताना कानावले टीमच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. आमच्या मंचकावर आपण रोहन शेठ लबडे खऱ्या अर्थाने सामन्याचा आनंद लुटत असताना जयवंत मिसाले चुकी करणार नाही आणि नक्कीच अजून एक दे धक्का असेल तो बॅटिंग करणाऱ्या कानावले टीमसाठी. आठ चेंडू आणि 23 धाव्यांची भारदार खेळी त्याच्या बॅटमधून साकारली आणि एक चांगली टोटल धावफलकावर आपल्याला उभारताना पाहतोय. समाधान बदल येतोय इनेट नंबर 8चा खेळाडू वारदोली संघाचं प्रतिनिधित्व करत असताना या खेळाडूला आपण पाहतोय. समाधान बद्दाले आणि राहुल पाटील ही जोडी असेल. शेवटचे 3 चेंडू असेल. एखादा मोठा हिट इथून जर येत असेल बॅटिंग करत असताना कानावले टीमसाठी तर नक्कीच एक चांगली टोटल आपल्याला धावफलकावर पाहायला मिळेल. 50 धावा धावफलकार लागले गेल्यात. 5वं षटक मार्गस्थ असताना फिल्डिंग डिपार्टमेंट खूप चांगलं आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. स्वर्गीय कामिनी गाताडे पुरस्कृत आणि OB11 पोंजे टीमच्या माध्यमातून जयवंत असेल त्यानंतर रसिक असेल खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी या स्पर्धेत दाखवलं आहे. फुलटॉसला टॉस करायचंय फटका फसलाय क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु इथे केलेली चुकी आणि त्या बदल्यात आलेल्या या 2 धावा मिळतील त्या बॅटिंग करणाऱ्या इथे मात्र कानावले टीमला आणि 2 धावेच्या मदतीने 52 धावा. सचिन लानेला माहिती आहे एक धाव किती इम्पॉर्टंट येत्या कारण या स्पर्धेतील 12वी झेल खऱ्या अर्थाने ड्रॉप होताना पाहतोय. 52 धावा धावफलकावर 4 चेंडूंचा खेळ संपला. शेवटचे 2 चेंडू असेल बॅटिंग करणाऱ्या स्ट्राईक एंडला समाधानला पाहतोय. कॅचचं प्रत्युत्तर द्यायचं होतं आणि दिलंय आलाय चौकार बॅटिंग करत असताना कानावले टीमसाठी. तक 56 धावा धावफलकार लागल्या जातात. झेल सोडला नसता तर हा चौकार देखील वाचला असता. 2 धावा देखील वाचल्या असत्या. नक्कीच 6 धावांची भर पडल्या बॅटिंग करत असताना कानावल्या टीमसाठी. शेवटचा चेंडू असेल इथे मात्र खराब चेंडू डिलिव्हर जरूर झाला होता परत इथे मात्र चेंडू डॉट असेल याची देखील आपण नोंद घ्या. पहिलं सत्र समाप्त होतं. 1 सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा लागल्यात त्या 56 धावा. 57 धावांचं टार्गेट असेल ते 30 चेंडूमध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय कामिनी गाताडे पुरस्कृत आणि OB11 पोंजे टीम समोर.
हॅलो. पृथ्वी 11 पॉईंट असेल. गावदेवी अजिवली या दोन संघादरम्यानची लढत आणि टॉस केली जाईल रोहनजी लबडे यांच्या माध्यमातून. टेल इज अ कॉल. इट्स अ हेड. तौशिफ शेखनं मात्र टॉस जिंकलाय. पहिल्यांदा आपला निर्णय का असेल? निर्णय आम्ही फिल्डिंग करू. निर्णय फिल्डिंग. कालच्या सामन्यांमध्ये खूप सुंदर बॅटिंग आपण इथे पाहिली, कारण 85 धावाही या मैदानावरती झाल्या. त्या धावांचा पाठलाग जवळपास होत आला होता. त्यानंतर 75 धावा बनल्या. कमी धावाही इथे डिपेंड झाल्या, कारण जो संघ 28वर ऑलआऊट झाला तो संघ क्वालिफायही झाला आहे. त्याच्यामुळे हा मैदान तुमचा आहे. दोन्ही संघ तुम्ही एकाच संघामध्ये खेळता, दोन्ही खेळाडू. त्याच्यामुळे नेमकी स्ट्रॅटर्जी सुदर्शन गायकर आणि टीमच्या सोबत काय असेल? काय ना, आम्ही कमीत रोखण्याचा प्रयत्न करू. चाळीसगाव प्रीमियर लीग आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुझ्या संघामध्ये असे कोणते खेळाडू आहेत की जो तुम्हाला टर्निंग पॉईंट ठरू शकतात? भावेश आगिवले, शैलेश सार्डेकर. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपण संवाद साधूया. सुदर्शन गायकर, द लिजेंड्स, द मास्टर्स. एकमेकाच्या सोबत आपण नेहमी खेळत आलाय, परंतु आज एकमेकाच्या विरोधात खेळायचं आहे. प्रीमियर लीग म्हणजे नेमकं तेच असतं की आपल्या खेळाडूंना आजमावायचं असतं. तर पहिल्यांदा चाळीसगाव प्रीमियर लीगच्या संकल्पनेविषयी काय सांगशील? नाही, चांगली संकल्पना आहे, कारण की सर्व प्लेयरला चान्स भेटतो, यंग प्लेयरला चान्स भेटतो इथे खेळायची आणि स्वतःला म्हणजे इथे खेळला तर तुम्ही चांगली टुर्नामेंट खेळा. अतिशय उत्तम स्पर्धा आहे. इथे क्वालिफाय होणं खूप महत्त्वाचं असतं आणि तुमचं घरचं मैदान आहे. त्याच्यामुळे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की घरच्या मैदानाची घरच्या खेळाडूच्या अपोजिट खेळायचं आहे आणि इथं क्वालिफाय होण्याचा प्रेशर तुमच्यावर नक्की राहील, कारण घरच्या मैदानावरती खूप चांगला खेळ झाला पाहिजे. एक शेवटचा प्रश्न आहे, संपूर्ण आयोजनाविषयी काय सांगशील? नाही, नक्की संदेश पाटील आणि कंपनी यांचं आयोजन खूप चांगलं आहे आणि यंदा तर खूप ग्राउंड पण खूप चांगलं गेलं आहे आणि मजा केलेला. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक. तर टॉस जिंकला तो म्हणजेच पृथ्वी 11 पुंजे संघानं, म्हणजे तौशिफ शेखनं, आणि स्वीकारलं आहे प्रथम क्षेत्ररक्षण. ओट कॉमेंट्री बॉक्स. या दरम्यान एक निवेदन मात्र येतं. ओवी 11 खानावलेचे पॅकर्स केशवजी पाटील यांना विनंती करतो की आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. केशवजी पाटील यांना विनंती असेल, खानावले संघाचे पॅकर्स ओवी 11 त्यांना विनंती असेल की या आपण अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत.
बॉल बॉय चांबो. लेट्स प्ले. पहिल्याच बॉलवर बरंच काही खेळण्यातील मात्र शंका नाही आहे. निश्चयाचा महामेरू बहुत जणांचे आधारू अखंड स्थित निर्धारू श्रीमंत योगी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला असामान्य बनवणाऱ्या आणि इंग्रजांनाही कुळ कायदा बदलायला लावणाऱ्या लोकनेते देबाबडी साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून आदरांजली वाहतो आणि घेऊन चालतो आजच्या दुसऱ्या दिवसामधला चाळीसगाव प्रीमियर लीग वर्ष चौथ्या मधला दुसरा दिवस. आणि दुसऱ्या दिवसामधील हा पहिला सामना. काल पहिल्या सामन्यात 84 बनल्या आणि 84चा पाठलाग जवळपास होत आला होता. इट्स अ क्लोज काउंटर. 2 धाब्याने संघ पराभूत झालाय. परंतु आज पहिल्या सामन्यात 56 बनल्या. अब तक 56. चांगला फटका आहे. चांगला फटका आहे. पाहतोय आपण दीप थळम्यांच्या मधून बॉल जाईल भरदा वेगानं. रोखू शकला नाहीयेत आणि थर्ड मॅच सीमारक्षक गोलंदाजीच्या मार्कवर पहिल्याच बॉलवर नो बॉल आणि त्या बॉलवर एकूण धावा आल्या 3. त्यानंतर मात्र एक चौकार. धावा तशा तुटपुंज आहेत परंतु तुटपुंज धावा ही रोखल्या जाऊ शकतात. हे काल आपण पाहिलं. कारण काल 50-60चा 50-55चा पाठलाग करायचा आहे. त्या पहिल्या षटकामध्ये 21 आल्या, 2 षटकामध्ये 28 आल्या, 2 षटकामध्ये एका षटकामध्ये 21 आल्या आणि त्यानंतर मात्र संघ 28वर ऑल आऊट झाला. क्रिकेट इज अ फनी गेम. त्याच्यामुळे या धावाही तर रोखल्या जाऊ शकतात. हे फक्त जर तुम्हाला अवगत असेल ना तरच हे शक्य आहे. दीपक एंटरप्राइजेस होई 11 खानावळे वर्सेस स्वर्गीय कामिनी गाताडे पुरस्कृत अन्वी 11 पोंजे. स्वर्गीय कामिनी गाताडे म्हणजेच आमचे मित्र आदित्य गाताडे यांचा हा संघ. सचिन लहाने आणि आदी पाटील एकमेकाच्या विरोधात लढत आहेत. पूर्वार्धामध्ये अर्जुन बताळ्याचा खेळ राहिला चांगला. ही ओळख राहिली आहे. चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये जयवंत मिसाळची मिसाईल कायम गरजले आणि त्यानं मात्र ठोक एक मोठ्या फटक्यानं सुरुवात केली. स्पर्धेमधला 12वा खेळाडू ठरला षटकार मारून सुरुवात करणारा. हा बॉल चांगला राहिला आहे. मी तू जरूर झाली आहे. जयवंत मिसाळला इंटरेस्ट नव्हता 1 रन घेण्यामध्ये परंतु ही रिस्की रन त्याला घ्यायची नाही आहे. एक टॅलेंटेड क्रिकेटर म्हणून त्याची ओळख कायम राहिली आहे. तर एका बाजूला सूरज पाटील ही चांगला खेळ करतो ज्याच्या माध्यमातून 3 बॉलमध्ये 7 धावा आतापर्यंत आलेत. समाधान बतलेला मात्र पहिलं षटक मिळालं हातामध्ये त्याच्यामुळे ते षटक 57 धावा असताना चांगलं टाकणं गरजेचं होतं. आणखी एकदा बॅट चिकाडा. वेल 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 कॉट. फाईन लेग शॉट. फाईन लेगला मात्र एक सुंदर झेल इथे मात्र टिपला आणि जयवंत मिसाळचा संपला खेळ.
एक चांगला झेल तिथे कन्वर्ट केला आणि झेल कन्वर्ट करताना थोडीशी इजा त्याला मात्र झाली. सागर पवार एक उत्तम झेल त्यानं टिपला, पण थोडासा इजा मात्र त्याला झाली. मातीला थोडासा लक्ष लागलाच पाहिजे. सामन्याचा पूर्वार्ध पहिला रोहित पाटीलची गोलंदाजी पुन्हा एकदा पहिलं षटक त्यानं हाताळलं. तिथे मात्र 3 धावा फक्त दिल्या, परंतु नंतर षटकामध्ये रोहित पाटेवर 2 मोठे प्रहार झाले. 2 षटकार इथे मात्र अर्जुन बतालाने दाखवले आणि 17 धावा षटकामध्ये त्या आल्या. 2 षटकामध्ये त्याने 20 धावा मोजल्या. एक फलंदाज त्याने बाद केला. सचिन लहानेनं षटक एक हाताळलं. 12 धावा त्यानं बहाल केल्या. 2 विकेट्स त्याने कमवल्या. त्यानंतर जय भुईरनं मात्र धावा दिल्या 10 आणि निलेश शेळकेनं 14 धावा, असे एकूण 56 धावा बोर्डवर लागल्या. आणि त्यानंतर 57 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला जयवंत मिसाल मात्र एक षटकार ठोकत तो परतला. त्यानंतर सूरज पाटील आणि सचिन लहाने आता मात्र मैदानामध्ये रवाना झाला. संघनायकांनी टॅलेंटेड क्रिकेटर म्हणून सचिन लहानेची कायम ओळख राहिले. यशेस स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा सचिन लहाने, एक उत्तम स्पोर्ट शॉप त्यानं मात्र बिंगरवाडीच्या स्टॉपच्या अगदी बाजूला केलं. कोणालाही टी शर्ट्स, ट्रॅक, बूट, बॅट हवे असतील ना तर मात्र सचिन लहाने यांच्या एच एस स्पोर्ट्सला नक्की भेट द्या. बॅटची कडा इथे मात्र लागली जातीये आणि इथे लॉंग स्टॉपच्या नॉन स्टॉप बॉल मात्र जातोय सीमारेषा बाहेर. हा येतोय चौकार. आता आपल्याकडे एवढंच सांगण्यासारखं राहिलं आहे की आमच्या बापाच्या जागेवरून रोज विमानं जात आहेत आणि आम्ही फक्त एकटक ते निहाळत राहतो. त्यांची ती कर्कश आवाज, हा सगळा आपण मॉडिफाय होतोय, डेव्हलप होतोय की नेमकं काय? पंचांचा इशारा येतोय की आपण फिल्डिंग लगेच सजवायची आहे आणि फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या संघनायकाने नोंद घ्या की इथे टाईम अलर्ट केला आहे. त्याच्यामुळे त्यानंतर तुम्हाला पेनल्टीवर सामोरं जाऊ शकतं, कारण पंचांनीही तसा इशारा केला आहे. प्रत्येक षटकानंतर तुम्ही टाईम आऊट किंवा स्ट्रॅटेजिक टाईम आऊट नाही घेऊ शकत, ब्रेक नाही घेऊ शकत. तुम्ही पहिलं षटक टाकण्यासाठी आधी लक्षात घ्या 7 मिनटं लागलेत. त्याच्यामुळे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, 7 मिनटं चक्क. येणाऱ्या वेळेमध्ये तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. हा सामना बनवायला हवा, हा सामना जिंकायचा असेल तर लढायला हवा. पहिलं षटक फक्त संपलंय, परंतु त्यानंतर अजून काहीच गमावलं नाही हे तुमच्या लक्षात यायला हवं. 57 धावा तशा दिसायला कमी नाही आहेत. सचिन लहानेसारखा मास्टरमाइंड खेळाडू संघामध्ये जरूर असेल अपोजिटमध्ये, परंतु आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं आदी पाटील कसा करेल? पहिल्यांदा पहिलं कर्णधार पद मिळालंय. ते कर्णधार पद फक्त उगीच नाही मिळालं, कर्तृत्वावर मिळालं आहे. तर ते कर्तृत्व पुन्हा आणि पुन्हा सिद्ध करावं लागतं. क्रिकेट म्हणजे काही मक्तेदारी कोणाची नसतेच मुळात, कारण क्रिकेटमध्ये प्रत्येक सामन्यावर प्रत्येक गेममध्ये तुम्हाला नवा डाव सावरावा लागतो. ॲक्शन अनोखी आहे, फेकी होऊ शकते, परंतु बॅकअपला कोणी नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहिलं. सिंगल रसनं मात्र सूरजनं स्ट्राईक बदलली. एक्झॅक्टली मी मगाशी तेच म्हटलं, मला एक्झॅक्टली स्कोअर माहीत नव्हता, परंतु 50 धावा काल डिफेन्स झालेत. आणि त्या पहिल्या षटकामध्ये 3 षटकार ठोकले. त्या पहिल्या षटकामध्ये प्रणय गायकरला, ते म्हणजेच गजानन पाटील या लिजंड खेळाडूनं, आणि तिथून 28 वर संघ ऑल आऊट झाला. परंतु तोच संघ नंतर क्वालिफाय झाला. नेमकं क्रिकेट काय दाखवतं मित्रांनो? डोळे उघडून जा तुम्ही क्रिकेटकडे पाहिलं ना तर क्रिकेटने आयुष्यामध्ये खूप साम्यता आहे. काल काय घडलं आहे त्यापेक्षा आज काय करून उद्याचं भविष्य कसं घडवायचं आहे ना, हे तुमच्या हातात असतं. पराभव पहिल्यांदा मैदानामध्ये कधीच होत नाही. पराभव पहिल्यांदा मनात होतो आणि मग रणांगणात लढलं पाहिजे, लढत राहिलं पाहिजे. पंच पुन्हा इशारा करतायत, दीपक पाटील सर सांगतायत की टाईम खूप चाललाय.
क्या बात, अतिशय उत्तम दर्जाचा हा बॉल राहिलाय, प्लम पकडलाय आणि सूरज पाटीलला मात्र LBWच्या रूपात केलंय बाद. सतीश माळी यांचं आगमन झालंय, त्यांचं स्वागत होतोय. सूरज पाटील मात्र परतला. रोहित पाठे मॅन फ्रॉम मोहो, एक परफेक्ट ऑलराऊंडर राहिलाय. मित्रांनो, इंजिनियर आहेत. क्रिकेटमध्ये मी नेहमी सांगत आलो की आपण शिकलं पाहिजे. संदेश पाटील ही त्याच कॅटेगरीमधला हायली क्वालिफाईड माणूस. आपण असं म्हणू नका की फक्त अडाणीच क्रिकेट खेळू शकतात. सुशिक्षित माणसं खूप चांगला गेम खेळतात, चांगला खेळतात आणि परिपक्व बनतात. पहिल्याच बॉलवर मात्र या रोहित पाटीलनं चौकारानिशी आपलं खातं उघडलं आणि या 4 धाव्यांनी धापलकर धावा लागल्या. 24 धावा. 14वा फलंदाज ठरला आहे की ज्यानं मात्र रोहित पाटे चौकारानं सुरुवात केली आहे. मयूर पाटील, नारपोलीचा गुणलेखक. मित्रांनो, गुणलेखन म्हणजे काय, चालतं बोलतं कॉम्प्युटर असतं. खूप चांगले टॅलेंटिंग क्रिकेट जे गुणलेखक असतात ना, ते थोडेसे बोलके असायला हवेत, परंतु बोलके म्हणण्यापेक्षा आजूबाजूला पुटपुट करणारे नसावेत. तर त्यांनी स्कोअर, खेळाडूंचे रेकॉर्ड्स, नेमकं काय पाहिलंय, काय झालंय हे सांगता आलं पाहिजे. फक्त पिक केलाय बॉलला, चांगले एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉल मात्र भरता वेगानं जातोय सीमारेच्या बाहेर. आल्या आल्या आधीवर सुद्धा हल्ला झालाय आणि रोहित पाटे मात्र ठोकतोय लगातारचा हा दुसरा चौकार. चाळीसगाव प्रीमियर लीग मधला आजचा हा पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी ही बहारदार होतीये. 57चा पाठलाग करायचा आहे ना आतापर्यंत. 28 वर मजर मारली जाते. चांगली फटकेबाजी आधीनं सुरुवात चांगली केली होती, परंतु लागोपाठच्या 2 बॉलवर 2 चौकार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटनं खेळण्याचा हा प्रयत्न अपयशी ठरला. यष्ट्यांच्या पाठीमागे जाऊन बॉल विसावला आणि ते मात्र डॉट बॉलची सांगता झाली. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धापलकर धावा लागल्या त्या 28. जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 29 धावांची गरज. टीम मिटिंग घेऊ नका, कारण ऑलरेडी पहिल्या षटकाला तुम्हाला 7 मिनिटं लागली, त्याच्यामुळे तुमच्याकडे वेळ फार कमी आहे. जेव्हा तुम्ही चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये संघ निवडता त्यावेळेस तुम्हाला माहीत असतं की आपल्याकडे कोणता गोलंदाज आहे, कोणते फलंदाज आहेत. थोडासा पहिल्यांदा प्रश्न जरूर निर्माण होतो की फॉर्ममध्ये कोण आहे, कसं आहे ते पाहायला लागतं. पण त्यानंतर सुद्धा तुम्हाला इथून एकत्र येत सामना मात्र रंगवावा लागेल. अर्जुन बताळ्याचा खेळ पूर्वार्धामध्ये काय सुरेख राहिला, त्याच्यामुळेच धावा जमल्या. दीप पाटीलनं एक चांगली सुरुवात, 1 षटकार जरूर ठोकला, परंतु दीप फार वेळ प्रज्वलित राहू शकला नाही. तो लगेचच परतला, परंतु 56 धावा बोर्डवर लागल्या. 2 षटकं संपली. 3 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. 29 धावांची गरज उरली आहे. स्ट्राईकवर सचिन लहानेचा खेळ पाहिला तर दरवर्षी तो फायनलच्या रेसमध्ये असतो. त्याच्यामुळे एक टॅलेंटेड क्रिकेटर आणि दिसायला बाहेरून जरी साधा सोपा असला ना, तर क्रिकेटमध्ये तो खूप आक्रमक असतो. मैदानामध्ये खूप आक्रमक, मैत्री क्रिकेटच्या बाहेर, मैदानाच्या बाहेर, परंतु आतमध्ये मात्र फक्त आणि फक्त प्रोफेशनल क्रिकेट. हेलिकॉप्टर उडवलाय सहज बॅटमध्ये पीक केला बॉलला. 2 षटकांच्या मधून पीक झाला आणि काऊ फेजला मात्र बॉल गेला सीमारेच्या बाहेर 6 धावांसाठी. डीजे मास्टर, बॉल जसा हातामध्ये येईल ना बॉलरच्या, सरळ स्टॉप. और एक उडाया
खराब गोलंदाजी होतीये. भोकरपाडाचा हा गोलंदाज मात्र पहिल्या बॉलला स्लॉट मध्ये फेकला. हा आखूड टप्प्याचा बॉल. सचिन लहाने जणू काही वाटच पाहत होता. मला वाट लावायची आहे, आमच्या वाट्याला येणारा आम्ही वाट्याला लावल्याशिवाय आम्ही आमची वाट धरत नाहीत, असा प्रकारचा हा फटका राहिला आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावर भिरकावला सरळ 6 धावांसाठी. युग पुरुषांची संजीवन दादा गायकर जर अजून एक षटकार मारला ना या बॉलवर तर संजीवन दादा गायकर यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस. सकाळच्या सत्रामध्ये पैसे कमवण्याची नामी संधी. ग्रेट ग्रेट बॉल. पहिल्या 2 बॉलवर चूक झाली. पैसे कमावणं एवढं सोपं नाहीये. म्हणूनच रोहित पाटील ड्रीम 11 बंद झाले, रमी सर्कल बंद झाले. प्रत्येकाला एका रात्रीमध्ये करोडपती व्हायचं दररोज, परंतु एवढं सोपं नसतं. आणि आपले स्कोरर पाहतो ना इथे, स्कोरर मयूर पाटील 500 रुपयावर 70,000 कमावले आणि याचे 70,000 लोकांनी 7 लाख गमावले. कारण आमच्या माणसाने कमावलं हे आम्हाला कळलं की आम्हीही खेळतो आणि मग सगळे पैसे कमावले जातात. जुगार उगाचच म्हटलं जात नाही. जुगारामध्ये एका रात्रीमध्ये तुम्ही सुपरस्टार जरूर बनता, परंतु आयुष्यभर तुम्ही भिकारी राहता यात तीळ मात्र शंका नाही आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, टाईमपास खेळता खेळता तुम्ही कधी त्याचं हॅबिट लागतं ना हे लक्षात येत नाही. चांगल्या गोष्टींचं हॅबिट लावा. आणि अखेरकार इथे मात्र मोठ्या फटक्यांची मांदियाली सुरू आहे. प्रणित पाटीलला आसमानं दाखवले जात आहेत. भोकरपाड्यातील बरेचसे खेळाडू या संघामध्ये खेळत आहेत, परंतु इथे मात्र थोडीशी नामुष्की उडवली जाते. इथे षटकार ठोकला गेला. षटकातील तब्बल 30रा षटकार दापलकर धावा लागल्या. त्या तब्बल 47. आता मात्र 13 बॉल्समध्ये 9 धावांची गरज आहे. 13 बॉल्स 9 धावा. तर पुढचा सामना लगेच रेडी राहायचे. पृथ्वी 11 पोंजे तौशिफ शेख आपण रेडी राहायचं फिल्डिंगसाठी. आणि गावदेवी आजीवली सुदर्शन गायकर आणि टीम. आणि अंतिम बॉल मात्र राहिला डॉट, परंतु या डॉट टाकण्याच्या अगोदर बऱ्याचशा धावा त्या पठ्ठ्यानं मोजल्या. रिवाइज करतो, 10 धावांची गरज आहे. दहा धावांची गरज उरली आहे. अजूनही 10 धावा. 47 धावा ऑन बोर्ड लागल्या. त्या षटकामध्ये 19 धावा आल्या. समाधान बत्ताल्यानं 18 मोजल्या. आदी पाटीलनं 10 आणि प्रणित पाटीलनं 19. 47 धावा ऑन बोर्ड. 12 बॉल 10 धावा. मित्रांनो, क्रिकेट म्हणजे क्रिकेट फक्त नाही, पॅशन असतं. आणि क्रिकेटमध्ये लहान मोठं असं काही नसतंच मुळात संदेश पाटील. कारण क्रिकेट जेव्हा आपण खेळत होतो ना त्यावेळेला त्याच्यामध्ये कोण लिजेंड नव्हता, कोणी मोठं नव्हतं, कोणी छोटं नव्हतं, फक्त क्रिकेट खेळायची. 4 वाजता स्टंप खांद्यावर घेऊन जाणारी मंडळी कधीच टीममध्ये नव्हती, पण तीच मुलं घेऊन जायची आणि शेवटी स्टंप घेऊन येणं त्यांचं काम होतं. आपली जी सगळी पिढी आहे ना ती सगळ्या मंडळीला जवळून क्रिकेट न्यायली आहे. काल आपण या मैदानावरती पाहिलं रोहित पाटीलला. चांगला खेळाडू आहे, स्टार खेळाडू आहे, पाली संघाची कमांड आहे आणि मास्टर माइंड आहे. पण काल या मैदानाला या धावपट्टीवर झाडू मारताना त्यालाही आम्ही अनुभवला. हा एक आदर्श आहे. मला कॅमेऱ्यामध्ये दिसायचं म्हणून नाही गेला तो, तर माझं काम ते काम प्रत्येकाला जेव्हा अवगत असतं ना त्यावेळेला तुम्ही मोठे बनता. मनापासून एकत्र राहा आणि जे काम मिळेल ते काम करा, करत राहायचं. परंतु आजकालची मुलं 2 षटकार ठोकले की स्टेटसला राहतात आणि मग त्यांना ट्रम्प उचलणं हा कमीपणाचं वाटतं. चांबो लक्षात घ्या, मोठं बनण्यासाठी मनानेही मोठं व्हायला लागतं, त्याशिवाय मोठं कोणी बनत नाही. कारण तुमचा परफॉर्मन्स ज्यावेळेला खराब व्हायला सुरुवात होते ना त्यावेळेला तुम्ही खराब काळामध्ये केले, चांगल्या काळामध्ये केलेली चांगलीच कामं खराब काळामध्ये तुम्हाला उपयोगी पडतात. त्याच्यामुळे चांगले दिवस असू द्या अथवा वाईट, आपला चांगुलपणा सोडू नका. इथे हा सामना चांगुलपणामध्ये येईल का, ज्या प्रकारचा खेळ, अपिलामध्ये उत्साह फार आहे. पंत दीपक पाटील सरांनी सांगितलं लेग स्टिकला बॉल चाललाय आणि धावा 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 बनतायत. लेग स्टिकवर जाणारा बॉल पंतांनी सांगितलं. पंतांचा आवाज आम्ही स्टंप कॅमेऱ्यामध्ये ऐकला आणि तिथे मात्र धावा आल्या तब्बल 2. लेग बायच्या 2 धावा. आधी पाटील षटक क्रमांक 2 हातात आहे. स्वतःचा दुसरा संघाचं 4थं. 8 धावांची गरज अजूनही उरली आहे. या दोन्ही खेळाडूंनी चांगली जबाबदारी स्वीकारली. दोघांकडे फार मोठा अनुभव आहे.
सचिन लहाने अनेक मोठे इनिंग्स खेळला, अनेक मोठे टुर्नामेंट खेळला. रोहित पाटेकर तो भला मोठा अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. बॅटची आतली काढा, सामना बनवू शकतो हे आधीला स्वतःला कळायला लागलंय असं वाटतंय. परंतु तुमच्या एका बरोबर सगळ्यांना ते कळणं गरजेचं असतं. टीम मध्ये कोण किती मोठा खेळाडू हे गीतेश सर कधीच महत्वाचं नसतं. जे अनुमान शेळुंग संघाचा काल विचार केला ना, तर तो संघ खरोखर एवढा स्ट्रॉंग होता का जेवढा त्यांनी परफॉर्मन्स केलाय. अफलातून परफॉर्मन्स. 11 बॉलमध्ये 10 धावा काल वाचल्या. त्याच्यामुळे आज तसं वाचणं होईल का? आपण भलेही सांगत राहू इथून, तर त्यांना वाटायला हवं की या वाचू शकतात. ज्या वेळेला खेळाडूला वाटतं की हा सामना मी वाचू शकतो ना, त्यावेळेला तो सामना बनतो. पहिल्यांदा सामना बनवावा लागतो आणि मग तो प्रयत्न करायचा की कसा वाचवायचा. पण तिथे मात्र 2 फलंदाजांनी आपला जबाबदारीचा खेळ दाखवलाय. चांगला फटका स्क्वेअरला ट्रॅव्हल होईल. 2 षटकार तिकडे तैनात आहे. तिथे चूक होत आहे. ज्यावेळेला धावांचा दुष्काळ पडलेला असतो त्यावेळेला एक एक धाव जीवाच्या आकांताला वाचवायची असते, पण धाव मात्र ती वाचली गेली नाहीये. पंच जे बोलतात इथपर्यंत आवाज येतो, याचा अर्थ आमचाही पंचांकडे लक्ष आहे. दीपक पाटील सर नावाजलेले पंच आहेत. अनेक टुर्नामेंट्स मध्ये या माणसाची उपस्थिती पाहतो. एक उत्तम पंच म्हणून त्यांची ओळख कायम राहिले. विजय बालाजी सर एक लिजेंड खेळाडू म्हणून राहिले. ओपन टुर्नामेंटचा हा बेताज भाषा. तर तिसरे पंच द्वारकानाथ चोरगे बेलोली गावची ही शान. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. रोहित पाटीलला कंट्रोल नाही झाला. सामना लवकर संपवायचा होता जरूर, परंतु सामना संपला नाहीये. मिड विकेट रिजन मध्ये एक चांगला झेल टिपत मात्र फलंदाज होईल बाद रोहित पाटे. सहा बॉल 5 धावा. पाच मगाशी 9 नाही 10 होत्या. 10 केले होते मी नंतर अनाऊन्स. 5 डोंट वरी. तुमची एक धाव घेऊन आम्ही काय करणार. धावेला महत्व आहे. ग्राम सोन्यासारखं आहे. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 धावांची गरज उरली अजूनही. सामना असं वाटलं होतं की पहिल्यांदा सहज संपेल. सचिन लहाने रोहित पाटे या सामन्याला सहज संपवतील, पण ते संपवण्याच्या नादामध्ये मात्र रोहित पाटे परतला. अजय लहाने नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंगला उभा राहील. सचिन लहानेला माहित आहे की 5 धावा एका षटकामध्ये वसूल करायचे आहेत. परंतु काल विचार केला ना गीते साडेकर सर, तर अभिजित पवार या गोलंदाजानं कमालीची गोलंदाजी केली. रोहित काही म्हणा, पण अभिजित पवारची गोलंदाजी सगळ्यांना पॉवरफुल राहिली. अभिजित पवारनं 2 सामने वाचवले आणि त्याच्यामुळेच मात्र तुमच्या संघामध्ये तुम्ही कोणाला घेता हे महत्वाचं नाही, घेतल्यानंतर तो खेळाडू किती एफर्ट्स लावतो हे महत्वाचं असतं. रोशन पवार एक्झॅक्टली रोशन पवारनं सुद्धा 10 विकेट्स काल कमावल्या. चांगला खेळ राहिलाय. चला सामना सुरू करा. ओमकार पाटील दहिवली डावखुरा गोलंदाज चमत्कार करेल का. 5 धावा वाचवायच्यात. एका बाजूला 5 धावा काढायच्यात. सोपं आव्हान आहे. दिसायला साधं सोपं आव्हान अवघड बनवलं जाईल का. नाही, अवघड नाही. तर माझ्यासाठी हे सगळंच सोपं आहे, कारण त्यांनी सांगितलं होतं की मी जोपर्यंत स्ट्राईकवर आहे तोपर्यंत हा सामना आमच्या हातून कधीच जाणार नाही. पहिल्या सामन्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केला जातोय. सचिन लहाने अँड टीम मात्र विजयी होते. संघाचं अभिनंदन. आणि यानंतर मात्र अजून एक संधी राहील, ती म्हणजे आदी पाटीलच्या संघाला. दीपक एंटरप्राइज OE11 खानावळे संघाला पराभूत जरूर झालाय, परंतु लीग स्टेजला तुम्हाला संधी अजून एक राहते. विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन आणि पराभूत झालेल्या संघाला मात्र पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा. यानंतर तो एक सामना आहे, लक्षात घ्या. 3रा सामना विनर वर्सेस विनर होतो, त्याच्यामुळे जिंकलेल्या संघानं कुठेही जाऊ नका. या सामन्याचा सामनावीर
नो डाऊट ज्यानं 10 जोडल्या, 10 बॉलमध्ये 3 षटकांसहित तब्बल 25 आणि गोलंदाजीमध्ये 2 विकेट घेत 12 धावा दिल्या, तो या संघाचा वन मॅन आर्मी मास्टर माइंड खेळाडू, द कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, सचिन लहाने. मॅन ऑफ द मॅच सचिन लहाने. चला तौशिफ मैदानाकडे रवाना व्हा. फिल्डिंगसाठी रेडी राहा. ज्या वेळेला तुम्हाला माहीत असतं की हा सामना संपणार आहे, तुम्ही रेडी असायला हवं.